नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी सामान्य ज्ञानाचे प्रश्न पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पहिला प्रश्न पहा। प्रश्न 1 आहे, इसवी सन 1873 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केलेली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, इसवी सन 1873 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती। ऑप्शन बी आपलं बरोबर आहे, सत्यशोधक समाज। तर याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया, बाकीच्या समाजांविषयी देखील। तर यामध्ये पहा, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केलेली होती? तर ती केलेली होती राजाराम मोहन रॉय यांनी, आणि ती केलेली आहे 20 ऑगस्ट 1828 ला कलकत्ता या ठिकाणी केलेली आहे ती स्थापना। त्याच्यानंतर दुसरा आहे सत्यशोधक समाज। या समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 ला पुण्यामध्ये केलेली आहे। त्याच्यानंतर तिसरा आहे प्रार्थना समाज। प्रार्थना समाजाची स्थापना 1867 मध्ये आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी मुंबईमध्ये केलेली होती। त्याच्यानंतर आहे आर्य समाज। आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये मुंबईमध्ये केलेले आहे। तर अशा प्रकारे हा त्यांचा क्रम आहेत आणि त्यांचे संस्थापक आहेत, आणि ती ज्या ठिकाणी स्थापन केलेली होती ते ठिकाण आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे। तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला जातो। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न पहा, प्रश्न 2, चौरी चौरा येथील घटनेमुळे व्यथित होऊन महात्मा गांधीजींनी फेब्रुवारी 1922 मध्ये असहकार चळवळ स्थगित केली। ते चौरी चौरा हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी, उत्तर प्रदेश। ऑप्शन सी बरोबर आहे। तर याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया। तर चौरी चौरा हे उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यामधील ठिकाण आहे, आणि ही जी घटना झाली होती ती 4 फेब्रुवारी 1922 रोजी झालेली आहे। तर काय झालेलं होतं चौरी चौरा या ठिकाणी? आंदोलक आणि पोलिसांमध्ये हिंसक चकमक झालेली होती, ज्यामध्ये 22 पोलिसांचा मृत्यू झालेला होता। आणि या घटनेमुळे व्यथित होऊन महात्मा गांधीजींनी फेब्रुवारी 1922 मध्ये असहकार चळवळ मागे घेतलेली होती, कारण या असहकार चळवळीला हिंसक वळण प्राप्त झालेलं होतं। तर अशा प्रकारे या घटनेविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती ठेवायची आहे। त्याच्यानंतर तिसरा प्रश्न पहा, प्रश्न 3, खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो? तर तो केला जातो 14 जूनला। ऑप्शन बी आपलं बरोबर आहे, जागतिक रक्तदान दिन 14 जूनला साजरा केला जातो। तर या दिवसाविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया। 14 जून हा काय आपला जागतिक रक्तदान दिन आहे, आणि हा आपण दरवर्षी साजरा करतो। हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश काय पहा, तर लोकांमध्ये रक्तदान करण्याविषयी जागरूकता निर्माण करणे, त्याचबरोबर ज्यांनी रक्तदान केलेले आहे त्यांचे आभार मानणे, हा या पाठीमागचा उद्देश होता। त्याचबरोबर रक्तगट जे आपण आहे ए बी किंवा ओ, हे जे रक्तगट आहेत, तर हा रक्तगट शोधण्याचं श्रेय कोणाला जातं? तर ते जातं कार्ल लँडस्टीनर यांना जातं। यांनी ते रक्तगट शोधलेले आहेत, आणि यांच्या जयंतीनिमित्तच हा दिवस साजरा केला जातो। तर हे तुम्हाला पॉईंट्स लक्षात ठेवायचे। प्रश्न 4 पहा, खालीलपैकी सर्वात कमी अपवर्तनांक कोणाचा आहे? तर तो आहे हवेचा। ऑप्शन ए आपलं बरोबर आहे, सर्वात कमी अपवर्तनांक हवेचा आहे। तर याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया। तर हवेचा अपवर्तनांक सर्वात कमी म्हणजे 1.0003 आहे। अपवर्तनांक जितका कमी असतो तितकं काय असतं, त्या माध्यमात प्रकाशाचा वेग जास्त असतो। म्हणजे निर्वात पोकळीनंतर हवेमध्ये प्रकाशाचा वेग सर्वात अधिक असतो। तर हिरा, बेन्झीन आणि कार्बन डायसल्फाइड यांचे अपवर्तनांक हवेपेक्षा खूप जास्त असतात, त्यामुळे त्यामध्ये प्रकाशाचा वेग कसा असतो, कमी असतो, आणि हवेमध्ये अपवर्तनांक सर्वात कमी आहे, त्यामुळे त्या काय आहे, प्रकाशाचा वेग त्यामध्ये सर्वात जास्त आहे। तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। प्रश्न 5 पहा, भारतात कुशल दर्जाचे व्यवस्थापक घडवण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणत्या संस्थेची आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, IIM या संस्थेची जबाबदारी आहे ती। ऑप्शन डी आपलं बरोबर आहे। तर या संस्थांविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया। तर IIM म्हणजेच काय, भारतीय व्यवस्थापन संस्था। आता या संस्थेमध्ये काय केलं जातं, तर या संस्था व्यवस्थापन, शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी ओळखल्या जातात। त्या कुशल व्यवस्थापक तयार करण्यासाठी आवश्यक शिक्षण व कौशल्य देतात। त्याच्यानंतर NID ही संस्था काय आहे, तर ही
राष्ट्रीय डिझाईन संस्था आहे. ही संस्था डिझाईन शिक्षणावर लक्ष केंद्रित करते. त्याच्यानंतर ICMR, याला मराठीत काय म्हणतात तर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद. आणि ही संस्था काय करते तर ही संस्था वैद्यकीय संशोधन आणि आरोग्य सेवांवर लक्ष केंद्रित करते. त्याच्यानंतर आहे AIIMS म्हणजे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था. तर ही संस्था काय करते तर वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवांवर लक्ष केंद्रित करते. तर अशा प्रकारे ही संस्था, त्यांचे फुल फॉर्म आणि त्यांची कार्य तुम्हाला लक्षात ठेवायचे. प्रश्न 6 पहा. भारतातील या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हणतात. तर उत्तर आहे ऑप्शन सी, वाहन उद्योग. ऑप्शन सी बरोबर आहे. वाहन उद्योगाला भारतातील सनराईज क्षेत्र असं म्हटलं जातं. प्रश्न 7 पहा. हवेत तरंगत्या अवस्थेत असलेल्या अतिसूक्ष्म जलमग्नांचा किंवा हिमस्फटिकांचा समुच्चय म्हणजे काय? ढग. ऑप्शन सी बरोबर आहे. ढग म्हणतात त्याला. प्रश्न 8. वायुरूप पदार्थांचे द्रवरूप पदार्थात रूपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजे काय? द्रवीकरण. ऑप्शन सी बरोबर आहे. द्रवीकरण. प्रश्न 9. रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा ही नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन कोणत्या खाडीला मिळते? तर ती धरमतर खाडीला मिळते. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न 10. ऑपरेशन सर्द हवा हे ऑपरेशन कोणातर्फे राबवले जाते? तर ऑपरेशन सर्द हवा हे ऑपरेशन भारतीय सीमा सुरक्षा दल यांच्यातर्फे राबवले जाते. ऑप्शन सी बरोबर आहे. तर याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. ऑपरेशन सर्द हवा हे भारतीय सीमा सुरक्षा दल म्हणजेच BSF द्वारे राबवले जाते. हे ऑपरेशन अत्यंत थंडीच्या काळात म्हणजेच राजस्थानच्या थार वाळवंटी भागात जे भारत पाकिस्तान सीमारेषा आहे तर येथे सुरक्षा वाढवण्यासाठी केले जाते. त्याचा उद्देश काय आहे तर घुसखोरी, तस्करी, इतर अवैध सीमापार हालचाली रोखणे हा या पाठीमागचा उद्देश आहे. त्याच्यानंतर हे ऑपरेशन दरवर्षी जानेवारी महिन्यात म्हणजे विशेषतः प्रजासत्ताक दिन जेव्हा असतो 21 ते 27 जानेवारीच्या आसपास हे काय केलं जातं? राबवलं जातं. तर हे तुम्हाला ऑपरेशन सर्द हवेविषयी लक्षात ठेवायचे पॉईंट. प्रश्न 11 पहा. नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे? तर त्याचं नाव कर्तव्यपथ असं ठेवण्यात आलेलं आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न 12. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा या गीतास राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे. तर ते गीत कोणत्या कवीने लिहिलेले आहे? तर ऑप्शन डी आपलं बरोबर आहे. राजा निळकंठ बडे किंवा कधी कधी राजा बडे असं देखील ऑप्शन असतो. ऑप्शन डी आपलं बरोबर आहे. प्रश्न 13. भारतरत्न पुरस्काराबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? तर या ठिकाणी खाली आपल्याला 4 विधाने दिलेले आहेत. ऑप्शन ए पहा. आतापर्यंत 6 राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ऑप्शन बी. भारतरत्न पुरस्कार 5 महिलांना देण्यात आलेला आहे. ऑप्शन सी. भारतरत्न पुरस्कार प्राप्त 5 मुख्यमंत्र्यांना झालेला आहे. आणि ऑप्शन डी. भारतरत्न पुरस्कार 5 परदेश व्यक्ती आहेत. भारतरत्न प्राप्त 5 परदेश व्यक्ती आहेत. हे ऑप्शन डी आहे. तर या ठिकाणी हे चुकीचं आहे. ही 3 विधाने काय आहेत? बरोबर आहेत. तर 5 पेक्षा जास्त व्यक्तींची म्हणजे 5 पेक्षा जास्त व्यक्तींना आतापर्यंत भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यामुळे हे विधान आपलं चुकीचं येणार आहे. ऑप्शन डी या ठिकाणी उत्तर असणार आहे असत्य विधान म्हणून. प्रश्न क्रमांक 14 पहा. महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस कोणता? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 2 जानेवारी. ऑप्शन सी आपलं बरोबर आहे. तर याविषयी थोडक्यात माहिती पाहूया आपण. 2 जून या दिवशी आपण काय केलेलं आहे? तर 2 जूनला आपण 2014 मध्ये तेलंगणा हे भारताचे 29वे राज्य बनलेलं आहे. त्याच्यानंतर 1 मेला आपण महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा करतो. त्याच्यानंतर 2 जानेवारी हा जो दिवस आहे महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस आहे. 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्राचे पोलीस दल स्थापन झालेले आहे. त्यावेळची ते तत्कालीन पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पोलीस दलाला ध्वज प्रदान केलेला होता. तेव्हापासून आपण काय करतो? 2 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस म्हणून साजरा करतो. त्याच्यानंतर 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन आहे, जो 1959 मध्ये हॉट स्प्रिंग्स येथे शहीद झालेले पोलिसांच्या स्मरणार्थ हा दिवस आपण पाळतो. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यानंतर प्रश्न 15 पहा. खालीलपैकी कोण वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते? तर वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते आचार्य विनोबा भावे. ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न 16 पहा. लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये कोणत्या विषयावर संपादकीय लिहून
महाराष्ट्रात पैसा फंड सुरू केला? तर ते आहे ऑप्शन बी स्वदेशी. ऑप्शन बी बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 17 पहा. खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी. ऑप्शन ए आपलं बरोबर आहे. ऑप्शन ए. त्याच्यानंतर प्रश्न 18 पहा. खालीलपैकी गीता रहस्य या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर गीता रहस्य या पुस्तकाचे लेखक आहेत बाळ गंगाधर टिळक. ऑप्शन ए बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 19. खालीलपैकी संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे राज्यसभा. ऑप्शन बी बरोबर आहे. आणि संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे लोकसभा. ऑप्शन ए. त्याच्यानंतर प्रश्न 20 पहा. चलनी नोटांवर कोणाची सही असते? तर चलनी नोटांवर रिझर्व्ह बँक गव्हर्नरांची सही असते. ऑप्शन डी बरोबर आहे. तर याविषयी पण आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर भारतातील 1 रुपयाच्या नोटेवर भारत सरकारच्या वित्त सचिवांची सही असते आणि 2 रुपये आणि त्यावरील ज्या नोटा असतात त्यांच्यावर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या म्हणजेच RBIच्या गव्हर्नरांची सही असते. आता 1 रुपयाच्या नोटेवर RBIची किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांची सही का नसते? कारण 1 रुपयाची नोट ही अपवाद आहे. कारण ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934 नुसार म्हणजे RBIद्वारे नाही तर भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाद्वारे जारी केलेले आहे. म्हणून 1 रुपयाच्या नोटेवर भारत सरकारचे जे वित्त सचिव असतात त्यांची सही असते. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण पोलीस भरतीसाठी उपयुक्त ठरणारे सामान्य ज्ञानावरचे प्रश्न पाहिलेले आहेत. जर असेच व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहिजे असतील तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.